हो, छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर हिंदुत्ववादीच होते आणि संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलं ते योग्यच आहे. तर चला बघूया आदरणीय भिडे गुरुजी यांचं वक्तव्य. सर्वधर्मीय नव्हते. हं? सर्वधर्मीय नव्हते असं म्हणता काय प्रश्न? हो हो नव्हते नाही नव्हते सर्वधर्मीय ते नव्हते. आम्ही चिकटवलंय. हां. फक्त हिंदूवादी आणि हिंदू धर्म हा मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते. त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून मिळायचे हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री हिची वाईट बोलतोय मी, त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे. शहाजीराजे तर स्वतः मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे, मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचं आहे. आदिलशाही, इमादशाही, बडीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धिअफशी या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकला आहे. तो हिंदू समाज, हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले. पुस्तकात पुरावे. परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान लेकरू त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात घालून खायला उपयोग होतो का बघतं. त्या न्यायाने सगळा समाज, सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा होईल ते बघतात आणि त्याच्यात चोथा झाला आहे.